हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी नवीन माठ आणलेला आहे. आज आणू उद्या आणू असं पूर्ण 1 महिना गेलेला आहे. तर आज शेवटी मी घेऊनच आलेले. तर माझा जुना माठ होता तर ते फुटलेला, तर मी नवीन घेऊन आले. तर फ्रीजचं पाणी अजिबात प्यावंसं वाटत नाही. माठातलं पाण्यासारखी चवच लागत नाही. तर नवीन माठ मी आज घेऊन आलेले आहे. आणल्याच्या नंतर आता 1 दिवस मी पाण्यामध्ये पाणी भरून ठेवणार आहे आणि नंतर उद्या सकाळी मग आता हे माठ आहे तर पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे. माठ जुना असो किंवा नवीन असो तर आपल्याला हे करायचंच आहे. तर एक असं स्पंज घ्यायचं आहे. स्पंजवर असं 2-3 चमच मीठ घ्यायचं आहे. माठाला पूर्ण वलसर करून घ्यायचं अगोदर पहिले आणि वलसर केल्याच्या नंतर पूर्ण याच्यातलं पाणी काढून टाकायचं आणि नंतर याला काय करायचं आहे, पूर्ण आतून असं मिठाने असं पूर्ण सगळीकडे लागेल असं सगळीकडे चोळून घ्यायचं आहे. मिठाने स्पंजवर मीठ टाकून आणि आतून मी आता स्वच्छ करून घेतलेलं आहे. तर आता आपण बाहेरून स्वच्छ करून घेऊया. थोडंसं वलसरपणा करायचा आहे आणि बाहेरून पूर्ण असं स्वच्छ करून घेऊया. जुना माठ असेल तरी आपल्याला हेच करायचं आहे आणि नवीन असेल तरी हेच करायचं आहे. एकदम असं थंडगार फ्रीजसारखं पाणी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. नवीन असो किंवा जुना माठ असो तर तुम्ही असं करून बघा आणि तासाभरात एकदम असं थंडगार पाणी होईल. 100% सांगते मी. एकदम असं फ्रीजसारखं थंडगार पाणी. तर आता याला स्वच्छ केलेलं आहे. बघू शकता एकदम असं काळं काळं पाणी निघत आहे. तर आता आतून बाहेरून पूर्ण मी असं स्वच्छ करून घेतलेलं आहे. 4-5 वेळा स्वच्छ केल्याच्या नंतर पाणी भरून ठेवलेलं आहे. नंतर स्वच्छ केल्याच्या नंतर पण मी 2 दिवस मी पाणी भरून ठेवलेलं आहे याच्यामध्ये स्वच्छ आणि 2 दिवसाच्या मग नंतर 2 दिवस माठात पाणी भरून ठेवलं आणि 2 दिवसाच्या नंतर मग असं स्वच्छ पाणी भरून ठेवलेलं आहे याच्यामध्ये मी. आता पिण्याचंच पाणी भरून ठेवायचं आहे आता 2 दिवसाच्या नंतर. जुना माठ असेल तर लगेच पाणी भरून ठेवलं तरी चालते, कारण हे माझं नवीन माठ आहे. तर नवीन माठाला 2-3 दिवस भरून ठेवावंच लागते. तर 2 दिवस मी असं भरून ठेवलं, 1 दिवस उन्हात ठेवलं आणि स्वच्छ पाणी आता मी भरून ठेवलेलं आहे. तर 1च तास झालेलं आहे पाणी भरून. तर मी तुम्हाला थंड झाले का नाही पिऊन पण दाखवते. मग काही तुमच्या घरात जुना किंवा नवीन माठ असेल तर ही ट्रिक करून बघा तुम्ही. अगोदर पाणी थंड करून बघा आणि हे स्वच्छ केल्याच्या नंतर तुम्ही करून बघा. खरंच खूप लवकर थंड पाणी होते. जुनं असेल तरी पण नवीन असेल तरी पण. तर एकदम असं थंडगार 1 तासामध्ये पाणी एवढं थंड झालेलं आहे की भरपूर असं फ्रीजसारखं पाणी झालेलं आहे आणि माठ पण आता एकदम असं स्वच्छ झालेलं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. जुना असो किंवा नवीन असो.